तर काल आपण फॉर लूप झालाय. त्याच्या आधी पण एक फॉर लूपचं सेशन झालं होतं. तर त्याच्यामध्ये डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. फक्त मी एक रिपीट करतोय की आता आपण कुठे आहेत, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना क्लिअर राहील की याच्यानंतर आपले कुठले सेशन्स होणार आहेत आणि आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलोय. तर जवळपास 20-25% सिलेबस आपला झालाय. याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय बघितलं होतं, हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज पाहिलं होतं. सी लँग्वेजचा यूज कुठं होतो, कुठले ऍप्लिकेशन्स असतात, डिव्हाइस ड्रायव्हर, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सी लँग्वेजचा कसा यूज होतो ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पुढचा कन्सेप्ट पाहिला होता डेटा टाईप. डेटा टाईप मध्ये मल्टिपल टाईप्स येतात. याच्यामध्ये प्रिमिटिव्ह डेटा टाईप, युजर डिफाईन डेटा टाईप आणि डिराईव्ह डेटा टाईप. तर त्याच्यामधला पहिला जो डेटा टाईप होता प्रिमिटिव्ह डेटा टाईप, त्याच्यामधले मल्टिपल डेटा टाईप्स आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये मग कुठले इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल आणि वाईड हा प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. तर तो आपण डिटेलमध्ये स्टार्ट केला होता आणि त्याचे सगळे एक्झाम्पल्स की डेटा टाईप क्रिएट कसा करायचा, त्याची साईज कशी क्रिएट करायची, साईज चेक कशी करायची साईज ऑफ ऑपरेटरनी, आणि कुठला पण डेटा टाईप क्रिएट केला तर इंटरनली मेमरीमध्ये त्याला कशी मेमरी अलोकेट होते आणि ती आपण कशी बघू शकतो. बरोबर, हे सगळं आपण पाहिलं होतं. याच्यानंतर डेटा टाईप्स, तो जो पार्ट आहे डेटा टाईपचा प्रिमिटिव्ह डेटा टाईप, मी एक फक्त समजण्यासाठी इथं लिहितो प्रिमिटिव्ह डेटा टाईप. याच्यामधला भरपूर जे मेन 5 टाईप आहेत, इंटिजर, फ्लोट, त्याच्यानंतर डबल. ही फक्त रिवाइज करतोय मी की तुमचा हा पार्ट आपला इथं झालेला आहे. कॅर आणि वाईड. याच्यामध्ये मग साईज ऑफ ऑपरेटर आपण शिकलो होतो की जे साईज देतं, आणि साईज ऑफ ऑपरेटर इज डिपेंडंट ऑन कंपायलर विच यू आर युजिंग. तर सी लँग्वेजचं कुठलं कंपायलर तुम्ही यूज करताय. टर्बोसी जर यूज केलं तर इंटिजरची साईज 2 बाईट येणार आहे. जर व्हिज्युअल स्टुडिओ किंवा व्हिज्युअल स्टुडिओ कोड जर यूज केलं तर इंटिजरची साईज 4 बाईट येणार आहे. तर त्याचा जो साईज डिफरन्स येत होता तर त्या रिलेटेड आपण पाहिलेलं आहे. आणि कुठली पण नंबर किंवा कुठला पण प्रोग्राम आपण सिस्टीम मध्ये ठेवतो तर प्रोग्राम रन होताना कसा रन होतो हा कन्सेप्ट आपण टूल चेन शिकताना बघितलं होतं की याच्यामध्ये कुठले सॉफ्टवेअर्स येतात. कंपायलर, त्याच्यानंतर कंपायलरच्या आधी एडिटर येतो ज्याच्यात आपण कोड करतो. कंपायलर, त्याच्यानंतर प्री प्रोसेसर, त्याच्यानंतर असेंबलर, लिंकर आणि लोडर. त्याच्यामध्ये परत मग रॅम, हार्ड डिस्क, ती जी डायग्राम आपण पाहिली होती टूल चेनची, हा एक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता. तर हे सगळं आपलं झालंय. याच्यानंतर आपण काय बघितलं की ऑपरेटर. ऑपरेटर मध्ये पण मल्टिपल टाइप्स आपण बघितलेत की रिलेशनल ऑपरेटर, असाइनमेंट्स ऑपरेटर, ओके, लॉजिकल ऑपरेटर आणि बिटवाईज ऑपरेटर. हे झाल्यानंतर आपण लूप्स आता चालू केलेलं आहे. तर लूप्स मध्ये फॉर लूप आपण चालू केला होता आणि याचे फॉर लूपचे 2 ते 3 सेशन आपले ऑलरेडी झाले. तर आय होप तुम्ही ह्याच्यात क्लिअर असताल की आतापर्यंत आपण कुठं आहोत सिलेबस मध्ये आणि लूप आता आपण स्टार्ट केले, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, हे समजण्याआधी हे जे प्री रिक्विजिट आधीचं झालंय, म्हणजे जे आपले आतापर्यंत जवळपास 16-17 सेशन झालेत, तर त्याच्यामधलं आपण सगळ्या असाइनमेंट केल्यात का, आणि जर नसतील केल्या तर आय विल सजेस्ट आत्ताच ते सगळ्या रेकॉर्डिंग बघा, सेशन्स बघा, आणि असाइनमेंट जेवढ्या तुम्हाला चॅनलवरती, ग्रुपवरती जेवढ्या टाकलेल्या आहेत असाइनमेंट करण्यासाठी, तर त्या असाइनमेंट सगळ्यांनी करायच्या. ओके, लूप्स मध्ये आता मी स्टार्ट करतोय की लूप्स मध्ये फॉर लूप आपला झाला होता आणि याच्यामध्ये फॉर लूपचा बेसिक सिंटॅक्स. फॉर लूप कशासाठी यूज केला जातो याच्या आधी आपल्याला यूज केस समजली पाहिजे की लूप का चालू करायचंय. म्हणजे कुठला पण टॉपिक चालू करताना त्याची काहीतरी रिक्वायरमेंट असते आणि त्याच्यासाठी तो आलेला असतो. तर याच्यामध्ये फॉर लूप जो आहे हा रिपिटेटिव्ह ऑपरेशन करण्यासाठी आलेला असतो. ओके,
तर याचं एक एक्झाम्पल आपण लास्ट टाइम पण पाहिलं होतं की एखादं स्टेटमेंट आहे ते जर आपल्याला मल्टिपल टाइम्स लिहायचं असेल तर आपण काय करतो, प्रिंट एफ घेतो आणि मल्टिपल टाइम्स हार्ड कोडेड कोड लिहून तिथं टाकतो. फॉर एक्झाम्पल इथं मी काय करतोय, हॅलो हा वर्ड टाकतोय आणि हॅलो वेलकम टू सी गॅप 2022 हे स्टेटमेंट मी टाकलंय. बरोबर, हे जर मला कंपाईल करायचंय इथपर्यंत तर सगळ्यांना आता क्लिअर पाहिजे, हॅलो वर्ड तर आलाच पाहिजे 15 दिवसात. ओके, तर तिथं जर आपल्याला येत नसेल तर स्वतः आपण काय करायचं, विचार करायचा की आपण कुठे आहेत प्रोग्रामिंग मध्ये. हॅलो वर्ड जर विदाउट एनी कंपाईल एरर तुम्हाला येत नसेल तर तिथं म्हणजे खूप गरज आहे की प्रोग्रामिंग स्टार्ट करायची. तर ते अनालाइज करा आपणच, आणि प्रोग्राम जर करत नसाल तर आत्ताच जागे व्हा. पुढे जाऊन टाइम पटकन निघून जातो पण प्रोग्रामिंग मध्ये हँड्स ऑन मग राहत नाही. ओके, हॅलो वर्ड चा प्रोग्राम याच्यामध्ये प्रत्येक लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आपलं झालेलं आहे की studio.h म्हणजे काय, की ह्या काय असतात हिडर फाइल्स. आणि जसं तुम्हाला सांगितलं गेलंय की कमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळेस तुम्ही हाच सेम प्रोग्राम परत परत बघत असतात त्यावेळेस कमेंट्स बघूनच तुम्हाला तो प्रोग्राम खूप इझी अंडरस्टँड होतो. ओके, तर ही जी लाईन आहे ही प्रिंट करण्यासाठी मला इनबिल्ट फंक्शन यूज करायला लागले प्रिंट एफ. बरोबर, ज्याच्यामध्ये मी मल्टिपल कॅरेक्टर्स असे इथं टाकलेत आणि तो मेसेज मला इथं दिसला. हा रन करण्यासाठी मी काय केलं, आधी कंपाईल केला, नंतर जी एक्झिक्युटेबल फाईल तयार झाली त्याला मी काय केलंय, रन केलंय ./a.out म्हणून. इथं मला आउटपुट दिसलं. आता मी काय म्हणतोय की मला रिपिटेटिव्ह पाहिजे. मग रिपिटेटिव्ह किती वेळा, सेम सेम गोष्ट मला काय पाहिजे, मल्टिपल वेळा पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला तेच 5 वेळा पाहिजे प्रिंट. मी काय करल, मॅन्युअली जर असं करत बसलो मी तर मला काय करायला लागेल की प्रत्येक लाईन वरती प्रिंट परत परत लिहायला लागेल. परत मी प्रोग्राम कंपाईल केला आणि रन केला तर मला 5 आउटपुट इथं दिसले. मग याच्यामध्ये रिपिटेटिव्ह ऑपरेशन करण्यासाठी एक लगेच आपल्याकडे आयडिया आली पाहिजे की रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स किंवा जिथं तुम्हाला परत परत गोष्टी पाहिजेत त्या ठिकाणी आपण काय यूज करू शकतो, लूप. ओके, आणि तोच लूप याच्यामध्ये यूज केलेला आहे. ओके, तर रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपण लूप यूज करत असतो बऱ्याचदा. म्हणजे एकदा आपण सकाळी उठल्यानंतर काहीतरी जे आपले ठराविक ऑपरेशन्स असतात जे आपण आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये पण करतो. सकाळी उठायचं, नंतर ब्रश करायचं, नंतर आंघोळ करायची, नंतर काम करायचं, थोडंफार बुक रीड करायचं आणि अभ्यास करायचा आणि परत संध्याकाळी झोपायचं. तर हे आपलं काय आहे की रिपिटेटिव्ह वर्क आहे, हे आपण परत परत करतोय. तर सिमिलर गन्स हे प्रोग्रामिंग मध्ये पण इथं केलेलं गेलेलं आहे. तर जे जे आपल्याला परत परत करायचंय त्याच्यासाठी इथं त्यांनी लूप यूज केलाय. ओके, तर लूप मध्ये मग मल्टिपल सिंटॅक्स आहे आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट लूप्स आहेत हे सगळ्या लँग्वेज मध्ये यूज केले जातात. तर ते हे 3 लूप आहेत, डू वाईल, फॉर आणि वाईल. त्याच्यामध्ये पण फॉर आणि वाईल हे खूप जास्त यूज होतात. तर ही जसं मी सांगतोय तसं तुम्ही मराठीमध्ये जरी नोट्स काढल्या समजण्यासाठी तरी ओके, फक्त समजणं इम्पॉर्टंट आहे सुरुवातीला. आणि जसं बुक्स तुम्हाला सांगितले की नागेश्वर रावचं सी लँग्वेजचं बुक घ्या, अल्टिमेट गाईड ऑन सी. तर 200 रुपयाचंच बुक येते, अमेझॉन मध्ये पण भेटेल, पण त्या बुकमध्ये खूप इझी नोट्स अवेलेबल आहेत. तर ती लिंक पण मी तुम्हाला देईल आणि त्याची सॉफ्ट कॉपी पण भेटेल. म्हणजे जर तुम्हाला बुक घ्यायचं नसेल, फक्त मोबाईल मध्ये जर रीड करायचं असेल तर ती सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे, ती फ्रीली तुम्हाला गुगल ड्राईव्ह वरती भेटेल. त्याचा ऍक्सेस शेअर केला जाईल सगळ्यांना. फक्त बुकचं ऑथरचं नाव सांगतो, नागेश्वर राव, सी लँग्वेज. पुस्तकाचं नाव काय आहे, द इंटिग्रेटेड अप्रोच इन सी लँग्वेज. ओके, तर हे बुक जे आहे ना याच्यामध्ये नोट्स खूप इझिली त्यांनी, म्हणजे बुकच तसं लिहिलेलं गेलेलं आहे की खूप इझी अंडरस्टँड होत. त्याच्यानंतर सी लँग्वेजचं दुसरं बुक जे मी तुम्हाला सांगितलं होतं, यशवंतराव कानेटकर.
यशवंत कानेटकर. तर यांचं पण लेटेस्ट सी म्हणून हे पण खूप पॉप्युलर बुक आहे. तर याच्या पण खूप कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत, ज्या म्हणजे डेव्हलपर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातात. हे दोन दोन बुक जरी तुम्ही आता स्टार्टिंगलाच रेफर केले तरी खूप नॉलेज याच्यामधून तुम्हाला भेटेल. आणि नॉलेज ही अशी गोष्ट आहे की नंतर ती कधीच वाया जात नाही. ओके, तर याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पण खूप बिल्ड होणार आहे. तर नोट्स काढताना हे जे रिसोर्सेस आहे, आपला क्लास सोडून बुक्स वगैरे प्रेफर करणं, जास्तीत जास्त कोडिंग करणं, याच्यामध्ये तुम्हाला सगळे असाइनमेंट्स पण दिले जातील. सी प्रोग्राम्सच्या जशा असाइनमेंट्स आहेत तिथं हे प्रोग्राम्स हे तुम्हाला सगळे दिले जातील अभ्यास करायला आणि ते सगळ्यांनी रन करायचे. ओके, तर आता मी फॉर लूप कडे येतो परत एकदा. तर लूप्स ची रिक्वायरमेंट सगळ्यांना समजली की लूप्स आर मेनली यूज फॉर परफॉर्मिंग रिपिटेटिव्ह ऑपरेशन. लूप्स आर मेनली यूज फॉर परफॉर्मिंग रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स. हे लिहून ठेवा नोट्स मध्ये. लूप्स हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये लूप्स त्याच्या समोर काय, लूप्स आर मेनली यूज फॉर परफॉर्मिंग रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स. ओके, त्याच्यामध्ये नंतर मग खाली लाईन मध्ये टाका, देर आर 3 टाइप्स ऑफ लूप. देर आर 3 टाइप्स ऑफ लूप इन सी लँग्वेज. तर कुठले कुठले, फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. कळालं? हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर सांगा, मग आपल्याला प्रोग्राम पण एक रन करायचा आहे. ओके, झालंय लिहून लूप कुठले कुठले आहेत? ओके, लिहून घ्या. मी थांबतो 1-2 मिनिट. देर आर 3 टाइप्स ऑफ लूप. ओके ओके, तर याच्यामध्ये मग आता हे जे ऑपरेशन मी तुम्हाला सांगितलं, ही यूज केस सगळ्यांना समजली का? की एकदा मी जर लिहिलंय तर एकदा प्रिंट झालं, मी 5 वेळा तेच रिपीट लिहिलं तर 5 वेळा प्रिंट झालं. पण हेच जर तुम्ही विचार करा, एखादं ऑपरेशन रिपिटेटिव्ह मला 1000 वेळा करायचंय, तर ही अप्रोचचं काम करणार आहे का? इथं मला 1000 वेळा ही लाईन लिहायला लागेल. बरोबर बरोबर. तर ते ऑप्टिमाइज करण्यासाठी कुठला कन्सेप्ट दिलाय सी लँग्वेजनी? लूप्स, ज्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी कोडमध्ये जास्तीत जास्त फंक्शनिंग करू शकता. तर मग तोच कमीत कमी कोड कुठला? तर एक आपण फॉर लूपचं एक्झाम्पल घेऊ. तर फॉर लूप आता व्हिज्युअलाइज सगळ्यांना झाला पाहिजे. फॉर लूपचं सिंटॅक्स काय? फॉर, त्याच्यानंतर इंटिजर नंबर जो जिथून तुम्हाला स्टार्ट करायची. फॉर एक्झाम्पल स्टार्ट करताना शक्यतो 0 पासून चालू करा. त्याच्यानंतर इथं कंडिशन द्या. सुरुवातीचं जे काय, सुरुवातीचं काय की कुठून स्टार्ट करायचं. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट असतो तर तो कुठला आहे, याच्यामध्ये दुसरा पॅरामीटर की कुठे एंड करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 वेळा हा लूप फिरवायचा, किती वेळा फिरवायचा आहे किंवा कुठे एंड करायचं याची कंडिशन जी असते ही दुसरा पॅरामीटर. आणि हे ऑपरेशन चालू असताना तुम्हाला किती वेळा त्याच्यामध्ये व्हॅल्यू त्याची अपडेट करायची. तर याच्यासाठी कुठला पॅरामीटर आहे? तिसरा पॅरामीटर नो इक्वल टू नो प्लस 1. तर ह्या 3 लाईनचं मिनिंग काय रे? हा फॉर लूप लिहितोय म्हणजे याला रीड करता आलं पाहिजे. तर ह्या फॉर लूपला कसं रीड करायचंय? दिस फॉर लूप एक्सप्लेन्स value will be start from the 0, ends with 5, and each iteration it will be adding value plus 1.
म्हणजे प्रत्येक इटरेशन होताना तो काय करणार, एनओ ची व्हॅल्यू +1 करणार. आणि कुठं टर्मिनेट होईल किंवा या लूप मधून तो बाहेर कधी पडेल रिटर्न झिरोला, ज्यावेळेस ही कंडिशन फॉल्स होईल, ही कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेसच तो बाहेर पडेल. आता हे एक्झिक्यूट होताना कसं होणार आहे, सुरुवातीला याची आर व्हॅल्यू काय असणार आहे, एनओ ची आर व्हॅल्यू काय असणार आहे, 0. ही इथं आपण इनिशियलाइज केली. आता इनिशियलायझेशन डिक्लरेशन हे बेसिक सिंटॅक्स होते जे आपण सुरुवातीच्याच सेशन मध्ये घेतलेलं आहे. तर हे तर व्हिज्युअलाइज झालंच पाहिजे. ज्यावेळेस इनिशियलाइज करतो त्यावेळेस ती व्हॅल्यू त्याच्यावरती बसते. ओके. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला हा जर एक इंटिजर आहे तर याला किती बाईट मेमरीमध्ये असाइन झाले, 4 बाईट, आणि त्याच्यावर काय जाऊन बसलंय, 0. आता त्या 0 वरती ज्यावेळेस तो लाईन नंबर 7 ला येणार, हा एक्झिक्यूट कसा होणार की तो चेक करेल सुरुवात कुठून करायची, एनओ इक्वल टू 0 पासून. त्याच्यानंतर कंडिशन चेक करणार, एनओ इज लेस दॅन 5. एनओ हा 5 पेक्षा लहान आहे का, तर सुरुवातीला जर तुम्ही बघितलं एनओ ची व्हॅल्यू किती, 0 इज लेस दॅन 5. येस. ही जर व्हॅल्यू ट्रू झाली, तरच तो आत येतो. ही जर व्हॅल्यू फॉल झाली तर तो आत येत नाही. हे कळलंय सगळ्यांना. कंडिशन नुसारच याचा ट्रू आणि फॉल चेक होतो. जर कंडिशन ट्रू झाली तरच तो आत येतो, कंडिशन जर फॉल झाली तर तो डायरेक्ट बाहेर पडतो. हे सगळ्यांना क्लिअर आहे? याच्यामध्ये क्वेश्चन आहे का? क्वेश्चन असेल तर विचारा. फॉर लूप हा खूप बेसिक शिकतोय आपण, याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी हळूहळू वाढणार आहे. मी तुम्हाला जशा जशा असाइनमेंट, त्या दिवशीच मी तुम्हाला 10 असाइनमेंट दिल्या होत्या, तर 10 मधल्या असाइनमेंट काही जणांनीच केल्या, फक्त 3 ते 4. सगळ्या असाइनमेंट तर कोणीच केल्या नाही. तर मस्ट जास्तीत जास्त प्रोग्रामिंगची आवड तयार करा आणि प्रोग्राम चालू करा. सिंपल प्रोग्राम आहेत अजून तर, आपण 5-5 लाईनचाच कोड घेतोय. ज्यावेळेस सॉफ्टवेअर तयार होतं ना, हजार लाईनचा कोड त्याच्यामध्ये असतो. ओके, 1000 लाईनचं एखादं एक्झाम्पल दाखवू का तुम्हाला? हे बघा, हा जावाचा कोड आहे. हे फक्त एक्झाम्पल समजण्यासाठी दाखवतोय की सॉफ्टवेअर ज्यावेळेस क्रिएट होतं त्यावेळेस तो इंटरनली कसं दिसतं आणि किती लाईनचा कोड असतो. ओके, इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा लाईनचा कोड बघा, 250 लाईनचा प्रोग्राम आहे. आणि इथं सुद्धा इफ लूप, इफ एल्स, फॉर लूप हे सगळं यूज केलेलं असतं. म्हणजे जे बेसिक कन्सेप्ट असतात ना, हेच नंतर तिथं आहेत. ओके, काय तुम्हाला सांगायचंय काय की प्रोग्रामिंग जे आपण स्टार्ट करतो तर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फॉर लूप हा बेसिक आहे. इथून पुढे कॉम्प्लेक्सिटी हळूहळू वाढेल जसे जसे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण नवीन नवीन तयार करणार आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग ह्या बेसिक कन्सेप्ट समजला पाहिजे. प्रत्येक लाईन बाय लाईन एक्झिक्युशन समजलं पाहिजे. ओके, फॉर लूपचं सिंटॅक्स काय आला? फॉर लूप हॅज 3 पॅरामीटर्स. पहिला पॅरामीटर कुठला? पहिला पॅरामीटर कुठला याच्यामध्ये, तर कमेंट मध्ये लिहा. फर्स्ट पॅरामीटर कुठला? इनिशियलायझेशन. दुसरा पॅरामीटर कुठला? कंडिशन. आणि तिसरा पॅरामीटर कुठला? इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. तर कंडिशन्स, ह्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये तुम्ही काय लिहिता त्याच्यावर ठरतं की फॉर लूप मध्ये यायचंय का नाही. कळालं? तर याचं एक्झिक्युशन कसं होणार आहे की नंबर इक्वल टू 0 म्हणजे सुरुवातीला चालू होईल 0 पासून, तो चेक करेल. नंबर इज लेस दॅन 5, कंडिशन चेक करेल. नंबर हा 5 पेक्षा लेस आहे का. आता फॉर एक्झाम्पल इथं रफ मी लिहितो, सुरुवातीला एनओ ची व्हॅल्यू किती रे, एनओ इक्वल टू सुरुवातीला काय 0 आहे, जो आपणच इनिशियलाइज केला लाईन नंबर 5 ला. ओके, तर तो चेक करेल 0 इज लेस दॅन 5. रिलेशनल ऑपरेटर हा कन्सेप्ट पण आपला झालाय. रिलेशनल ऑपरेटर जर लेस असेल तर तो ट्रू होतो, म्हणजे 0 इज लेस दॅन 5 हे ट्रू झाल्यावरती काय होणार, एक लाईन प्रिंट होईल, प्रिंट एफ. एकदा हा प्रिंट झाला. कळालं? त्याच्यानंतर काय करायचे त्यांनी, एनओ इक्वल टू एनओ प्लस 1. एनओ किती सुरुवातीला 0, हे जाईल आणि एनओ प्लस 1 होईल, म्हणजे 0 जाईल आणि त्याच्या जागेवर जाऊन बसेल 1. परत इथं येईल, कंडिशन चेक करेल. आता इनिशियलायझेशन जे आहे ना, हे ऑलवेज 1 टाइमच एक्झिक्यूट होत. फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन जे ऑलवेज इट एक्झिक्यूट ओनली 1 टाइम, फर्स्ट टाइम फक्त. ऑलवेज इट एक्झिक्यूट फर्स्ट टाइम ओनली.
हे मी जसं सांगतोय तसंच्या तसं अंडरस्टँड करा की फॉर लूप हा इनिशियलाइज होताना इक्वल टू 0 आपण ज्यावेळेस म्हणतो तर हा ऑलवेज वन टाइमच एक्झिक्यूट होतो, हा परत परत एक्झिक्यूट होत नाही. मग ह्या बाकीच्या ज्या राहिलेल्या दोन गोष्टी आहेत म्हणजे दोन पॅरामीटर जे राहिलेले आहेत हे दरवेळेस एक्झिक्यूट होतात, प्रत्येक लूपला हे एक्झिक्यूट होतात. म्हणजेच काय की एनो इक्वल टू 0 होता, त्याने प्रिंट एफ केलं, कंडिशन ट्रू होती म्हणून तो आता आला प्रिंट एफ केला एकदा, एनो प्लस 1 म्हटला, त्याची व्हॅल्यू किती झाली, एनो इक्वल टू 1 झाली. मग एनो इक्वल टू 0 ला तो परत जात नाही कारण हे जे इनिशियलायझेशन हे ऑलवेज फर्स्ट टाइमच एक्झिक्यूट होतं. मग तो दुसऱ्या स्टेपला जाईल म्हणजे दुसऱ्या पॅरामीटरला जाईल आणि चेक करेल 1 इज लेस दॅन 5. आता व्हॅल्यू किती 1, 1 इज लेस दॅन 5, 1 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणजे ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. परत आता आला दुसरं प्रिंट एफ त्याने राईट केलं, बरोबर, दुसरं प्रिंट एफ राईट केलं. नंतर परत ही लाईन एक्झिक्यूट झाल्यावर त्यांनी हे एक्झिक्यूट केलं एनो इक्वल टू एनो प्लस 1 म्हणजेच 1 ची व्हॅल्यू गेली, ती झाली 2. परत वरती आला फॉर लूपच्या एक्झिक्युशनला, चेक केलं 2 इज लेस दॅन 5, 2 इज लेस दॅन 5, यस ट्रू होईल म्हणजेच कंडिशन आत जाईल, हा प्रिंट एफ प्रिंट झाला. तिसरं प्रिंट एफ प्रिंट झालं, परत एनो इक्वल टू एनो प्लस 1, 2 जाईल, त्याची व्हॅल्यू होईल 3. त्याच्या पुढच्या इटरेशनला जाईल 3 इज लेस दॅन 5, हा जर ट्रू झाला परत प्रिंट एफ येईल, चौथं प्रिंट एफ आलं, त्याच्यानंतर एनो इक्वल टू एनो प्लस 1, 3 जाईल, 5, 4 येईल इथं. 4 इज लेस दॅन 5, हे परत ट्रू होत आहे, 4 हा 5 पेक्षा लहान आहे, तर प्रिंट एफ करल एनो इक्वल टू एनो प्लस 1, 4 जाईल, त्याच्या जागेवर येईल 5. आता मला सांगा तो पुढच्या इटरेशनला गेला, फॉर लूपला गेला आणि त्याने इथं चेक केलं एनो इज लेस दॅन 5, 5 इज लेस दॅन 5, हे रिलेशनल ऑपरेटरला ट्रू पास करेल का फॉल्स पास करेल? फॉल्स. फॉल्स. बरोबर. म्हणजेच आपली कंडिशन ज्यावेळेस आपली कंडिशन 5 लेस दॅन 5 असं होणार आहे, याचं मिनिंग काय की तुमचं रिलेशनल ऑपरेटरनी तुम्हाला काय रिटर्न केलंय, फॉल्स. रिलेशनल ऑपरेटरनी तुम्हाला काय रिटर्न केलंय, फॉल्स. मग तो आत येणार नाही. आत कधी येतो, ज्यावेळेस तुमची कंडिशन पास होते किंवा ट्रू असते त्यावेळेसच फॉर लूपच्या आतमध्ये तो येतो. ऑलवेज तो काय जाणार आहे, पुढच्या लाईनला जाईल. पुढची लाईन किती, डायरेक्ट लाईन नंबर 17, प्रोग्राम टर्मिनेट होईल. म्हणजे याच्यामध्ये प्रिंट एफ किती तुम्हाला प्रिंट व्हायला पाहिजेत, याचा आन्सर सांगा. प्रिंट एफ मध्ये किती येतील स्टेटमेंट? 5, बरोबर. तर हे जे आहे म्हणजे प्रोग्राम रीड करून सुद्धा तुम्हाला एक्झिक्युशन हळूहळू अंडरस्टँड व्हायला पाहिजे. हे कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही बेसिक क्लिअर आहे तुमचं, जे 16 सेशन झालेत, रिलेशनल ऑपरेटर तुम्हाला समजतंय, इक्वल टू समजतंय, इथं कंपाईल टाइम एरर येणार नाही हे तुम्हाला समजतंय, सिंटॅक्स बरोबर आहे. ओके, टूल चेन किंवा जे आपण आतापर्यंतचे 16 सेशन घेतलेत हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला हे व्हिज्युअलायझेशन खूप क्लिअर जाणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी मी परत सांगतोय, ज्याला असं वाटतंय की मला कोडिंग येत नाही किंवा मला सी लँग्वेज प्रोग्रामिंग हे अवघड जाते, तर त्याच्यासाठी बेस्ट वे काय आहे की 16 लेक्चर्स पहिले परत परत बघणं, खूप टाइम नाही जाणार. 16 लेक्चर्स इक्वल टू 16 आवर्स. ओके, 16 आवर्स म्हणजे ज्याला सगळे येते तिथपर्यंत तुम्हाला परत जायचंय, तर तुम्हाला यू हॅव टू ओनली इन्व्हेस्ट दॅट 16 आवर्स ऑफ युअर लाईफ. 24 तासातले 16 तास तुम्हाला परत त्या लर्निंग साठी घालवायचे, पण ते 16 तास काहीतरी मिळवून देणारे असतील. ओके, तर हे बेसिक क्लिअर करा. ओके, एकदा बेसिक क्लिअर झालं की पुढची स्टेप जी आहे ती ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये फास्ट होणार आहात. फॉर लूप समजलाय सगळ्यांना, 5 लाईन इथे एक्झिक्यूट झाल्या. आता मी काय करतोय, याला एक्झिक्यूट केला प्रोग्राम आणि रन केला, 5 लाईन एक्झिक्यूट झाल्या, समजलंय सगळ्यांना. आता इथं मी काय करतो, मला काय पाहिजे, कंडिशन मी थोडीशी चेंज करतो कंडिशन. आता मी काय करतो, इथं इक्वल टू 3 करतो, नंबर इज लेस दॅन इक्वल टू 3. किती स्टेटमेंट्स याच्यामध्ये येतील? 4. क्वेश्चन समजला ना? सर क्वेश्चन हा, क्वेश्चन परत सांगतो. बरोबर, एक तर शक्यतो आहे ना आन्सर चॅट मध्ये द्या, म्हणजे बाकीच्यांना पण चान्स मिळेल समजायचा आणि आपण हे करूयात फायनल
डिस्कस करू सगळ्यांचे आन्सर्स. डिस्क्लोज करू नका अनम्यूट करून. तर NO इक्वल टू 0 आहे म्हणजे सुरुवात ऑलवेज होणार 0 पासून. कंडिशन मी काय लावली, NO लेस दॅन इक्वल टू 3. इथं पण कंडिशनल ऑपरेटर आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 3. आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, NO लेस दॅन 5. तर त्याच्यामुळं आपल्याला 5 आउटपुट मध्ये 5 स्टेटमेंट्स दिसले, कारण हा लूप 5 वेळा फिरला. त्याचं मिनिंग काय झालं, हा लूप 5 वेळा फिरला. 5 वेळाच का फिरला, तर NO इक्वल टू NO प्लस 1 करतोय, म्हणजे प्रत्येक इटरेशनला आपण सांगतोय की तू +1 हो. NO ची व्हॅल्यू आपण काय सांगतोय, प्रत्येक इटरेशन झाल्यावर त्याला आपण सांगतोय की तुझी व्हॅल्यू जर जेवढी आहे तर तेवढी सोडून तू +1 नी त्याच्यामध्ये ऍड करत चल, म्हणून तो 5 वेळा झाला. जर तुम्ही इथंच +2 केला असतं तर तो तेवढ्या कमी वेळा झाला असतं. तेच +3 केला असतं तर त्याच्या रेंजमध्ये तो झाला असता. ओके, ते पण तुम्हाला हळूहळू अंडरस्टँड होईल जसे एक्झाम्पल्स येतील तसे. पण मला याचं आउटपुट सांगा आता, की याच्यामध्ये प्रिंटएफ होतं, एकच लाईन प्रिंटएफची आहे, पण ती इनसाइड लूप आहे. जर मी फॉर लूप लिहित नव्हतो तर एकच लाईन प्रिंट होत होती. हा आपला व्हेरी फर्स्ट प्रोग्राम हॅलो वर्डचा. ज्यावेळेस आपण एकदम हॅलो वर्ड लिहित होतो ना, त्यावेळेस आपण असं केलं होतं, माय फर्स्ट कोड जीसीसी डॉट आउट. ओके, एकच मिनिट. एकच मिनिट हा. मी प्रोग्राम सेव्ह करतोय. न्यू डॉट सेव्ह, जीसीसी न्यू डॉट सेव्ह. ओके, तर नवीन प्रोग्राम सेव्ह केला ज्याच्यामध्ये आपण फॉर लूप कमेंट केलेला आहे आणि प्रिंटएफची एकच लाईन आहे, बरोबर. तर याच्यामध्ये एकदाच प्रिंट झाला, हा व्हेरी फर्स्ट प्रोग्राम म्हणजे विदाऊट लूप. आता मी काय केलंय, लूप लावलाय. तर आतापर्यंत जेवढं आपण लूप शिकलोय, तर याच्यामध्ये मला सांगा की किती आउटपुट येईल. सगळ्यांनी आन्सर द्यायचं ट्राय करा चॅटमध्ये. नंबर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 असं जर असेल तर किती वेळा आपल्याला प्रिंटएफ मधला मेसेज दिसेल. ओके, सगळ्यांनी 4 असं द्यायचं ट्राय केलं. एखाद्याला वाटतंय का की 4 सोडून काहीतरी येईल, एक जणांनी 5 पण केलंय सुरुवातीला. ओके, जवळपास 99% लोकांचं म्हणणं काय आहे की 4 वेळा हा लूप फिरेल. तर बरोबर आहे तुमचा आन्सर. 4 वेळा कसा, सुरुवात होईल 0 ने, त्याच्यानंतर तो कंडिशन चेक करल, कंडिशन ट्रू झाला की आत येईल, परत एकदा +1 करल, असं करत करत तो कुठं जाईल, NO 3 बनेल. NO 3 बनेल आणि 3 जरी असेल तरी तो प्रिंटएफ मध्ये आत येईल. पण ज्यावेळेस NO +1 म्हणजेच 4 ज्यावेळेस होईल तो, तर त्यावेळेस तो काय करणार, एक्झिक्यूट नाही करणार. ओके, तर त्याच्यामुळे तुमच्या आउटपुट मध्ये हे काय येणार आहे, ऑलवेज 4 वेळा तो प्रिंट होईल. आलंय आउटपुट. हे 4 कसं आलं हे प्रत्येक स्टुडंटला समजलेलं असावं असं माझं एक्सपेक्टेशन आहे. हे 4 कसं आलं याचा आन्सर सगळ्यांना कळालंय. ओके, हा 0 हा जो आहे हा प्लस होतोयच आहे ना. 0 जो आहे ना तो प्लस होऊनच 3 पर्यंत जातोय याच्यामध्ये. तो प्लस प्लस होत होत 3 पर्यंत जातोय, पण 3च्या वेळेस तो 4 पण बनतो. पण 4 त्यावेळेस होतो त्यावेळेस ही कंडिशन तो चेक करायला जातो, 4 लेस दॅन इक्वल टू 3. ही कंडिशन फॉल झाली की तो बाहेर पडतो. सुरुवात जी होती ती 0 पासूनच तो प्लस प्लस करत चालतोय. हे तर क्लिअर आहे ना सगळ्यांना. जी व्हॅल्यू अपडेट होती ती जी तुम्ही इनिशियलाइज करतायत त्याच्यावरतीच तो अपडेट करतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. हो सर. ओके, तर अजून पण ज्यांना क्लिअर नाही, मी परत सांगतोय, रिपीट करतोय, ज्यांना क्लिअर नाही, हाच प्रोग्राम जवळपास 5 ते 10 वेळा रन करायचा. नुसतं रन करून नका बघू, रन करताना प्रत्येक लाईन बाय लाईन समजायचा प्रयत्न करा. आणि हाच प्रोग्राम समजताना ह्या सगळ्या स्टेप्सल्या ज्या आपण आता डिस्कस केल्या
फॉर लूपचा बेसिक सिंटॅक्स. आता मी थोडी डिफिकल्ट लेवलला अजून जात नाही. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला लास्ट टाइम काय केलं होतं की आपण फॉरचे वेगवेगळे सिंटॅक्स पण शिकलो होतो. हाच फॉर लूप आपण वेगळ्या लूपने पण लिहू शकतो, पण ते समजण्याआधी नॉर्मल लूप समजणं इम्पॉर्टंट आहे. तर हा एकदम बेसिक सिंटॅक्स झाला. मग या प्रिंटफ मध्ये तुम्ही स्टार टाका किंवा 4 वेळा स्टार टाका, मॅट्रिक्स तयार करा. मॅट्रिक्स कसं क्रिएट करायचं, तर 4 वेळा स्टार टाकला तर हे 4 वेळा स्टार 4 वेळा प्रिंट होतील. बरोबर झालंय प्रिंट. हे जर तुम्हाला अजून जास्त चांगलं भारी बघायचं असेल मॅट्रिक्स सारखं, तर अजून स्टार वाढवा, तेवढे स्टार प्रिंट होतील. काय आलं? स्टारच्या ऐवजी 010101 असा मेसेज पाहिजे, असं काही पण तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, डिझाईन पण तयार करू शकता. पण मेन जो मोठा होता की फॉर लूप का शिकायचा आहे, तर आपल्याला रिपिटेटिव्ह ऑपरेशन जे करायचे ते आपण लूप वापरून यूज करू शकतो. त्याच्यामध्ये फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, दीज आर 3 इम्पॉर्टंट लूप्स अवेलेबल इन सी लँग्वेज. नाउ वी आर लर्निंग फॉर लूप, व्हेरी फर्स्ट लूप. आणि त्याच्यामध्ये पण मग 3 सेपरेट पॅरामीटर्स येतात फॉर लूपच्या बेसिक सिंटॅक्स मध्ये. इनिशियलायझेशन विच इज ऑलवेज एक्झिक्यूट ओनली ऍट फर्स्ट टाइम. इनिशियलायझेशन जे होतं हे ऑलवेज फर्स्ट टाइमच होतं. परत ज्यावेळेस जरी तुम्ही लूप एक्झिक्यूट करत असताल तर इनिशियलायझेशन जो आहे, सुरुवात जी आहे ही फक्त फर्स्ट टाइम होते. कळते? एकदा n इक्वल टू 0 म्हटला तर 0 पासून सुरुवात झाली की परत तो 0 ला येत नाही, हे फक्त वन टाइम होत. दुसरा जो पॅरामीटर आहे कंडिशन आणि इन्क्रीमेंट, हे प्रत्येक इटरेशनला चेक केलं जातं. जसं पहिलं पॅरामीटर जे आहे जे ऑलवेज फर्स्ट टाइम होतं, तर दुसरं आणि तिसरं इच इटरेशनला एक्झिक्यूट होणार आहे. इच इटरेशनला तो पॅरामीटर चेक होणार. इच इटरेशन एक्झिक्यूट. क्लिअर आहे? दुसरा आणि तिसरा पॅरामीटर इच एक्झिक्युशनला प्रिंट होणार आहे. आणि हा मेसेज जो आहे हा तुम्ही तुमच्या पद्धतीने अपडेट पण करू शकता. आतमधला मेसेज नॉर्मल आहे प्रिंट ॲपचा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ओके, तर याच्यामध्ये मग पुढचा टॉपिक घेतोय मी आता. हा बेस सिंटॅक्स जो आहे हा सगळ्यांचा क्लिअर आहे असं माझं अजम्पशन आहे आता. जर याच्यामध्ये डाऊट असतील कोणाला तर विचारा. ओके, तर वेगळा सिंटॅक्स आपण आता फॉर लूपचा घेणार आहे. तर फॉर लूपचा वेगळा सिंटॅक्स कुठला, तर हा जो आहे n इक्वल टू 0 हा तुम्ही बाहेर पण लिहू शकता. आणि तो आपण इकडं डिक्लेअर करताना ऑलरेडी इथं लिहिलेला आहे. तर इनिशियलायझेशनची जी स्टेप आहे ही तुम्ही काय करू शकता, बाहेर पण काढू शकता. ओके, तर याने सुद्धा आउटपुट तुमचं सेम येणार आहे. जी स्टार्ट करायचं आहे ना आपल्याला, तर याच्यामध्ये आउटपुट आलंय बरोबर सेम. हा सिंटॅक्स आणि हा पण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे की कॅन यू राईट फॉर लूप विथ डिफरंट सिंटॅक्स. इनिशियलायझेशन ऑलवेज इथंच असलं पाहिजे का, तर नाही, वेगळा सिंटॅक्स पण आहे. इनिशियलायझेशन बाहेर पण काढू शकतो. हा पण मी त्या दिवशी असाइनमेंट मध्ये दिला होता तुम्हाला कोड, तर कोणी काय केलेलं दिसला नाही मला, 1-2 जणांनीच केलाय. हा सिंटॅक्स पण क्लिअर आहे. सेकंड सिंटॅक्स याच्यामध्ये नोट्स काढताना लिहा. फॉर लूपचा पहिला सिंटॅक्स काय होता, n इक्वल टू 0 जे होतं इनिशियलायझेशन हे फॉर लूप मध्ये होतं. ओके, तर इथं सिंटॅक्स तुम्ही नोट्स काढताना याच्यामध्ये कमेंट मध्ये टाका इथं फर्स्ट फॉर लूप सिंटॅक्स. ओके, दुसरा सिंटॅक्स जो आहे इनिशियलायझेशन आपण बाहेर काढलो होतं. याच्यामध्ये सेकंड फॉर लूप सिंटॅक्स. हा क्लिअर आहे सगळ्यांना. आणि इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, म्हणजे नॉर्मल फॉर लूप 100 मुलांना येणार, 1000 मुलांना येणार, पण दुसरा सिंटॅक्स एखाद्यालाच येणार. ओके, तर ते एकदम नॉलेज ओरिएंटेड आहे सेकंड फॉर लूप. समजलाय? याच्यामध्ये इनिशियलायझेशन जे वरतीच आपण केलं डिक्लेअर करताना, त्याच्यामुळे परत नाही केलं तरी पण चालणार आहे सेकंड फॉर लूप. याच्यामध्ये डाऊट?
असतील तर चॅटमध्ये पण विचारा, क्वेश्चन असतील तर, आणि याच्यामध्ये पण तुम्ही अनम्यूट करून पण विचारू शकता. तर एक क्वेश्चन होता की फॉर लूपचे अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स डेमॉन्स्ट्रेट डिफरंट सिंटॅक्स ऑफ फॉर लूप. हा क्वेश्चन समजला नव्हता, तर तोच आपण आता घेतलाय. ओके, फॉर लूपचा दुसरा सिंटॅक्स क्लिअर आहे. लिहून घ्या हा सिंटॅक्स पण. दोन्ही पण एक्झाम्पल आपण बघितले, विथ फर्स्ट सिंटॅक्स, विथ सेकंड सिंटॅक्स. आणि आज पण ही असाइनमेंट्स करायची, म्हणजे त्या दिवशीची तर केलेली नाहीच आहे, आजची असाइनमेंट्स करायची. टाइम पटकन जाणार आहे, म्हणजे आपण एका दिवसात 10 असाइनमेंट्स घेतो. 10 असाइनमेंट्स तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 16 डेज मध्ये आपण 160 असाइनमेंट्स पण घेतल्या असत्या. पण तेच आहे, तुमचा स्पीड पण हळूहळू मॅच व्हायला पाहिजे. तर प्रोग्रामिंगचं स्पीड पण वाढवा. ओके, फॉर लूपचा सिंटॅक्स झाला हा सेकंड सिंटॅक्स. ओके, त्याच्यानंतर ही जी लाईन आहे, नंबर इक्वल टू नंबर प्लस 1, ही आपण आतमध्ये पण लिहू शकतो. हा थर्ड सिंटॅक्स. ओके, थर्ड सिंटॅक्स काय आलाय फॉर लूपचा? जी थर्ड एक्झिक्युशनची लाईन होती ती काय, प्रिंटएफच्या नंतर आपण टाकली इन्क्रिमेंट वाली. हा थर्ड सिंटॅक्स. हा पण सिंटॅक्सचा कोड लिहून घ्या. मी 2 मिनिटं पॉज घेतो, तोपर्यंत नोट्स मध्ये तुमच्या या 3 सिंटॅक्सच्या डिटेल्स ऍड करा. तिन्ही सिंटॅक्स मध्ये क्लिअर एक्झिक्युशन जे आहे हे तुम्हाला क्लिअर आहे कसं एक्झिक्युशन झालंय. तर याच्यामध्ये पहिल्या सिंटॅक्स मध्ये तिन्ही पण आपण फॉर लूप मध्ये लिहिले होते. दुसऱ्या सिंटॅक्स मध्ये इनिशियलायझेशन जे होतं ते बाहेर काढलं. तिसऱ्या सिंटॅक्स मध्ये जो थर्ड पॅरामीटर होता इन्क्रिमेंटचा, तो आपण प्रिंटएफच्या आतमध्ये लिहिला खाली. लाईन नंबर 15 ला मूव्ह केला, सेम सिंटॅक्स. आणि तिघांचं पण आउटपुट सेम आलेलं आहे, तर हे पण रन सुद्धा इथं केलंय. फॉर लूपचे 3 सिंटॅक्स आतापर्यंत आपले झाले, आणि प्रोग्राम प्रत्येकाचं आउटपुट आपण रन केलंय. तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स विथ डिफरंट सिंटॅक्स आज सगळ्यांनी करायचं. ओके, सेकंड परत दाखवा, सेकंड सिंटॅक्स परत दाखवा. एक क्वेश्चन अजून एक आलाय, फॉर लूप मधलं इनिशियलायझेशन काढल्यानंतर पण सेमिकोलन टाकायला लागतो का? हा जो सेमिकोलन आहे, इनिशियलायझेशन काढला तर त्याला लागतोच. 2 सेमिकोलन तिथं आलेच पाहिजे, नाही तर फॉर लूप एरर मारतो. हे पण आहे बरं का, म्हणजे इथं जर तुम्ही हे सगळं काढलं तर एरर मारणार आहे. 2 सेमिकोलन त्याला लागतातच. म्हणजे इनिशियलायझेशन जरी तुम्ही बाहेर काढलं तरी त्याच्यानंतरचा जो सेमिकोलन आहे हा सिंटॅक्स त्याला लागतोच, नाहीतर तो कंपाईल टाइमलाच एरर मारल. ज्यावेळेस तुम्ही कंपाईल करतायत ना जीसीसी, कंपायलरचं कामच आहे की सिंटॅक्स चेक करणं. सिंटॅक्स बरोबर असला तरच तो ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये, एक्झिक्युटेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो आणि नंतर लोडरला पास करतो. लोडरला पास केल्यानंतर तो कसा घेतो, हार्ड डिस्क वरून प्रोग्रामची फाईल घेतो आणि रॅम वरती आणतो, मग तो रन करतो. त्याच्यामध्ये पण लिनक्स मध्ये जर असेल तर डॉट आउट फाईल बनेल, विंडोज मध्ये असेल तर डॉट EXE फाईल बनेल. आणि ते करायचं काम पण कोणाचं आहे, लिंकरचं. लिंकर हा प्रायमरी हेडर नावाचा कन्सेप्ट ऍड करतो आणि ती टोपी त्या फाईलच्या वर ऍड करतो की तुला डॉट आउट एक्झिक्युटेबल बनवायचंय की डॉट EXE ही एक्झिक्युटेबल बनवायची. ओके, तर त्या क्वेश्चनचा आन्सर तेच आहे की इनिशियलायझेशन हा जर तुम्ही बाहेर काढला तर हा सेमिकोलन द्यायला लागणार आहे, नाहीतर एरर येतो. हा तुम्ही ट्राय आउट पण करून बघू शकता. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता की दुसरा सिंटॅक्स परत दाखवा. तर दुसरा सिंटॅक्स जो आहे तो मी काय केलाय की शेवटचा जो पॅरामीटर होता म्हणजेच इनिशियलायझेशनचा, तर तो आधी इथं होता बरोबर. शेवटचा पॅरामीटर इथं होता, तो मी काय केलाय आतमध्ये एक्झिक्यूट केलाय, आणि त्याच्यानंतर सुद्धा काय झालंय, आउटपुट सेम आलेलं आहे. कळाले?
हा एक वेगळा सिंटॅक्स. आतापर्यंत 3 सिंटॅक्स झाले. एक नॉर्मल फॉर लूप, याच्यामध्ये तिन्ही पॅरामीटर इथं लिहा. दुसरा जो सिंटॅक्स आहे याच्यामध्ये पहिलं पॅरामीटर काढा आणि बाहेर टाका फॉर लूपच्या वर इनिशियलायझेशनचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा तिसरा सिंटॅक्स जो आहे, शेवटचं पॅरामीटर आतमध्ये टाका, नो इक्वल टू नो प्लस 1. हा तिसरा सिंटॅक्स. ओके, फॉर लूपचा तिसरा सिंटॅक्स. आउटपुट सेम. तर 2 क्वेश्चन जे होते ते आपले झालेत. ओके, त्याच्यानंतर आणखी एक सिंटॅक्स आहे याच्यामध्ये. आणखी एक सिंटॅक्स, तो कुठला तो मी सांगतोय. आता बघा, ज्यावेळेस असं म्हणतो ना 2 कोलन, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आउटपुट काय येईल? ज्यावेळेस फक्त एम्प्टी 2 कोलन दिलेत, म्हणजे कंडिशन लावलीच नाही फॉर लूपला, तर याच्यामध्ये आउटपुट काय येईल? आय थिंक हे पण आपलं त्या दिवशी झालं होतं, पण बघूयात तुम्हाला हे कितपत त्या दिवशी म्हणजे कोणी एक्सप्लोर केलंय का लेक्चर झाल्यानंतर. याचा आउटपुट काय येईल? हा लूप किती वेळा फिरल? स्टार स्टार किती वेळा प्रिंट होईल? फक्त 2 सेमिकोलन. हा पण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे एकदम. ओके, 1 जणांनी आन्सर दिलंय. बाकीच्यांना काय वाटते? सगळ्यांनी ट्राय करा. काय वाटते किती वेळा प्रिंट होईल? मग अशी चांगलं आन्सर सगळ्यांनी सांगितले की जशी कंडिशन आपण इथे टाकली होती, लेस दॅन 5 दिलं तर 5 वेळा रन झालं, लेस दॅन ऑर इक्वल टू 3 दिलं तर 4 वेळा रन झालं. ती कंडिशन तुम्हाला समजली. इथं मी कंडिशनच नाही टाकली. इनिशियलायझेशन आहे 0 पासून सुरुवात, आणि आतमध्ये मी सांगितलं इन्क्रिमेंट करताना प्लस प्लस कर. आता याला टर्मिनेट कुठं होईल किंवा कंडिशन काय चेक करा? प्रिंट होईल, बरोबर. काहींनी सांगितलं प्रिंट होईल. 1-2 जणांचा आन्सर पण आले इनफायनाईट. प्रिंट होईल, पण कुठपर्यंत प्रिंट होईल? किती वेळा प्रिंट होईल? 3. 3 कसं होईल? 3 आपण लिहिलाय का कुठे इथं? 3 ची कंडिशनच नाही अजून. ट्रू आणि फॉल्स होण्यासाठी आपण इथं कंडिशनच नाही टाकलेली. ओके, तर ज्यावेळेस आपण असं लिहितो, ज्यावेळेस फॉर लूप असा लिहिला जातो, याचं मिनिंग काय माहिती? याचं मिनिंग काय की इनफायनाईट फॉर लूप. हा जो सिंटॅक्स आहे फॉर लूपचा, याला काय म्हटलं जातं? हे नोट्स मध्ये लिहा, इनफायनाईट फॉर लूप. ओके, तर 2 सेमिकोलन ज्यावेळेस देतो आपण, त्याला इनफायनाईट फॉर लूप म्हणतात. आणि हा कुठंच टर्मिनेट होत नाही. कुठंच म्हणजे कुठंच, तो एक्झिक्युशन चालूच देणार आहे, म्हणजे 4 स्टार प्रिंटच होत राहणार आहेत दरवेळेस. तर बघू आता रन करून. पाहिलंय आउटपुट? टर्मिनेटच नाही, कंटिन्युअसली तो आउटपुट टाकत चाललाय. कळले? याला कुठंच टर्मिनेट नाही. आणि याला जर थांबवायचं आहे आपल्याला कंट्रोल C किंवा कंट्रोल Z टाकायला लागेल. कळले? इनफायनाईट समजलंय सगळ्यांना? इनफायनाईट लूप. आणि हा चौथा सिंटॅक्स इनफायनाईट लूपचा. फॉर लूप विथ अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स शिकतोय आपण टॉपिक. त्याच्यामध्ये चौथा सिंटॅक्स आज मी तुम्हाला दाखवला, जो असाइनमेंट मध्ये पण करायचा. काहींनी जर हा मोबाईल मध्ये रन केला ना, तुमचा मोबाईल हँग पण होऊ शकतो हा प्रोग्राम रन केला तर. पण शिकून केला घ्या, होता. म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. हँग जरी झाला तरी ट्राय करा, स्विच ऑफ करून परत ऑन करायचं, शेवटी मशीनच. पण ते झाल्यावर तुम्हाला समजन तरी की इनफायनाईट लूप कसा वर्क होतो. ओके, चालेल. तर हा होता चौथा सिंटॅक्स विथ इनफायनाईट लूप. ओके, सिंटॅक्स लिहिलाय सगळ्यांनी? चौथा जो सिंटॅक्स आहे फॉर लूपचा, हा लिहिलाय सगळ्यांनी? ओके ओके, तर मग याच्यामध्ये मग असा क्वेश्चन येऊ शकतो की एखादा मी इनफायनाईट लूप लिहिलाय ज्याच्यामध्ये मला टर्मिनेटच होत नाहीये, पण मला कसं तरी टर्मिनेट करायचं, म्हणजे काहीतरी कंडिशन टाकायची. मग कंडिशन टाकायची तर 2 वे आहेत. आयदर तुम्ही इथं टाका, म्हणजेच असं लिहा नो इज लेस दॅन 5. नो इज लेस दॅन 5 म्हटले तर काय होईल? नो इज लेस दॅन 5 म्हटले तर काय होईल? हा एक्झिक्यूट होताना 5 वेळा एक्झिक्यूट होईल, कारण 0 पासून चालू होईल आणि
एक मिनिट, परत कंपाईल करायला लागेल. जीसीसी is less than 5. परत save करतो. ओके, यनो इज लेस दॅन 5 म्हटल्यानंतर काय झालाय, तो सेव्ह झाला. ./out म्हटल्यानंतर ती फाईल इथं रन झाली आणि 5 वेळा तो रन झाला. तर कंडिशन तुम्ही आयदर इथं टाका, जर नाही टाकलं तर काय होणार आहे, तो टर्मिनेटच होणार नाही. मग याला टर्मिनेट होण्यासाठी एक कन्सेप्ट असतो, इफ आणि एल्स मध्ये तुम्ही कंडिशन लावून आतमध्ये फॉर लूपच्या आतमध्ये ब्रेक लावू शकता. तर ब्रेक हा एक नवीन कन्सेप्ट आहे. तर ब्रेक म्हणून तुम्ही काय करू शकता, लूपच्या बाहेर एक्झिक्युशन करू शकता. म्हणजेच लूपच्या बाहेर टर्मिनेट होऊन तो काय करेल, लूपच्या बाहेर पडेल. तर हे जे प्रिंटएफ आहे हे इथं टाका, एल्स म्हणताना इथं ब्रेक म्हणा. ओके, हा सिंटॅक्स मध्ये आपण काय केलंय की इनफायनाइट लूप आहे, त्याच्या आतमध्ये आपण काय केलंय, फॉर लूप लावलाय, त्याच्या आतमध्ये कंडिशन लावली. कंडिशन जर ट्रू झाली तर तो काय करेल, प्रिंटएफ करेल. जर कंडिशन फॉल झाली तर तो काय करेल, एल्स पार्ट मध्ये येईल. बरोबर. तर कंडिशन ट्रू होताना काय करा, इथं कंडिशन्स टाका, यनो इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. यनो इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. इनफायनाइट लूप आहे, याचं सिंटॅक्स बघूनच कळतंय की 2 कोलन आहेत म्हणजे इनफायनाइट लूप आहे. हा आतमध्ये गेल्यावर कुठपर्यंत पण तर एक्झिक्यूट होऊ शकतो. मग याला आपल्याला कसं तरी ब्रेक करायचं आहे, तर कंडिशन जी आहे ती आपण अशी हँडल करू शकतो. इन्क्रिमेंट ऑपरेटरचा जो थर्ड पॅरामीटर होता फॉर लूपचा, तो आपण लाईन नंबर 18 ला ऑलरेडी लिहिलाय. आता याच्यामध्ये कंडिशन कशी लावली, तर इफ यनो इज लेस दॅन 3, यनो हा सुरू होताना 0 पासून होईल, पण तो जर 3 पेक्षा लहान असेल तरच प्रिंट कर, अदरवाईज प्रिंट करू नको. अदरवाईज डायरेक्ट ब्रेक करून लूपच्याच बाहेर पड, म्हणजे लाईन नंबर 22 च्याच बाहेर पड. कळलं? याचं मिनिंग काय आहे की इफ यनोची व्हॅल्यू म्हणजेच आर व्हॅल्यू ही जर 3 पेक्षा लहान असेल तरच प्रिंट कर, अदरवाईज प्रिंट करू नको. आणि प्रिंट केल्यानंतर +1 पण म्हणजे सुरुवातीला येईल तो 0 असेल, इनफायनाइट लूप आहे, आत येईल 0 इज लेस दॅन 3, प्रिंट करल, यनोची व्हॅल्यू अपडेट करल, 0च्या जागेवर काय जाऊन बसेल 1. परत दुसऱ्या इटरेशनला जाईल, परत चेक करल 1 इज लेस दॅन 3, परत प्रिंट करल, 1 ची व्हॅल्यू अपडेट होईल, 1 इक्वल टू 1 + 1 म्हणजेच 1 ची व्हॅल्यू 2 होईल. परत दुसऱ्या लूपला जाईल, चेक करल, 2 इज लेस दॅन 3, प्रिंट करल, 2 इक्वल टू 2 + 1 म्हणजेच यनोची व्हॅल्यू 3 होईल. परत तिसऱ्या कंडिशनला जाईल आणि चेक करल, 3 इज लेस दॅन 3, इथं कंडिशन फॉल्स होईल, तो काय होईल, मग एल्स पार्टला येईल. इफ एल्स मध्ये एकच एक्झिक्यूट होतं, म्हणजे जर ट्रू इफ मध्ये तो गेला तर तो एल्सला जात नाही, इफ मध्ये नाही गेला तरच तो एल्सला जातो. इफ एल्स, जर आणि तर, मराठीतलं एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये. इफ एल्सचं मिनिंग कसं आहे, जर आणि तर एकदा जर इफ मध्ये गेला तर तेच होणार आहे, जर इफ मध्ये नाही गेला तरच तो एल्स मध्ये जाईल. या दोघांपैकी एकच कंडिशन एक्झिक्यूट होत असते बेस्ड ऑन इफच्या आतमध्ये आपण काय कंडिशन देतो ते. जर इफच्या आतली कंडिशन फॉल झाली तरच तो एल्सला जाईल. कळालंय? आणि इफ एल्सला काय म्हटलं जातं, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. तर याच्यामध्ये लूप तर आपण शिकलोच, पण नवीन एक कन्सेप्ट आहे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, आणि त्याच्यामध्ये मग इफ एल्स असतं. इफ एल्स नुसतं इफ पण तुम्ही लिहू शकता, इफ एल्सची जर गरज नसेल तर फक्त इफ कंडिशन पण टाकू शकता. त्याच्यानंतर इफ एल्स इफ असं पण असतं. ओके, तर सिंटॅक्टिकली याचे मग वेगवेगळे सिंटॅक्स आहेत. हे क्लिअर आहे सगळ्यांना? इफ एल्स, तर जी कंडिशन आतमध्ये होती ती आपण काय केली, आतमध्ये टाकली. कारण का, इनफायनाइट लूप आहे, कुठेतरी तो ब्रेक झाला पाहिजे, आणि ब्रेक करण्यासाठी ब्रेक नावाचाच कीवर्ड आपण इथं यूज केला. हा इनबिल्ट
सी ची फंक्शनॅलिटी देतो. ब्रेक काय करतो की लूपच्या बाहेर पडायचं काम करतो. लूपच्या बाहेर पडायचं काम करतो. तर आता मी हा प्रोग्राम रन करतो. हा प्रोग्राम रन करायच्या आधी मी ती एक्झिक्युटेबल फाईल जी आहे डॉट आउट ही रिमूव्ह केली. प्रोग्राम रन केला आणि एक्झिक्यूट केला. तर बघितलं का की हा प्रोग्राम टर्मिनेट झाला आणि टर्मिनेट होताना त्याने काय केलं इथं नो इक्वल टू नो प्लस 1 करत याचं आउटपुट एक्झिक्यूट केलंय. ओके, आपली जी फाईल आहे न्यू वाली फाईल नाही, न्यू -f आहे. परत rm.out new-f.c ./a.out. तर 3 वेळा आपल्याला इथं आउटपुट दिसलं. का दिसलंय तर आपण इथे कंडिशन लावली इफ, त्याच्यानंतर प्रिंट, आणि जर 3 पेक्षा ही जर कंडिशन फॉल झाली तर तो काय जाणार एल्सला जाईल. एल्सला गेल्यानंतर ब्रेक म्हणल. ब्रेकचं मिनिंग काय हे पण नोट्स मध्ये लिहा. ब्रेक काय की एक्झिट लूप, मग तो फॉर असू किंवा वाईल असू, लूपच्या बाहेर पडायचं काम, डायरेक्ट टर्मिनेट व्हायचं. तर लूपच्या बाहेर पडायचं काम म्हणजे कोण करते? ब्रेक. आणि रिअल लाईफ मध्ये पण आपण भरपूर रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये पण आपण असे ब्रेक वगैरे वापरतो. म्हणजे जिथं आपण म्हणतो की टर्मिनेट व्हायचं, बाहेर पडायचं, तिथं आपण ब्रेक टर्मिनॉलॉजी यूज करतो. तर तीच लूप मध्ये पण यूज केली की इथं त्याला टर्मिनेट व्हायचंय. जर ब्रेकची कंडिशनला आला तर तो लूपच्या बाहेर पडणार. कळाले? सिंटॅक्सचे क्लिअर आहे सगळ्यांना? वेगवेगळे सिंटॅक्स आपण शिकलोय. म्हणजे इनफायनाईट लूप तर शिकलोच, फॉर लूपचा सिंटॅक्स. पण त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपण काय कसं बघितलंय की कंट्रोल फ्लो स्टेटमेंट इफ एल्स यूज करून ब्रेक कसा करायचा. म्हणजे कंडिशन फॉर लूपच्या सिंटॅक्स मध्ये यूज न करता फॉर लूपच्या आतमधल्या स्टेटमेंट्स मध्ये यूज करून त्याच्यामध्ये इफ आणि एल्स कसं अरेंज करायचंय हा सिंटॅक्स आपण इथं बघितला. आणि इथं जसे 3 स्टार आपल्याला आले तर याच्या इथं जर आपण लेस देन ऑर इक्वल टू ची कंडिशन आणखी ऍड केली तर आपल्याला 4 वेळा एक्झिक्युशन होऊन तिथं आउटपुट आलेलं दिसेल. कळालं? प्रोग्राम क्लिअर आहे सगळ्यांना हा? आणि ही असाइनमेंट पण तुम्ही करायची. म्हणजे फॉर लूपचे सगळे सिंटॅक्स वेगवेगळे विथ इनफायनाईट लूप, आणि इनफायनाईट लूप झाल्यानंतर परत इफ एल्स विथ ब्रेक. कळालं? याच्यामध्ये डाऊट आहे का कुणाला? हा सिंटॅक्स समजला नाही असं? ओके, सगळ्यांनी कन्फर्म करा म्हणजे क्लिअर आहे का सगळ्यांना?